We start new topic to construct tangent to a circle from a point outside the circle. काल आपण पाहिलं जर वर्तुळावर बिंदू असेल तर आपण स्पर्शिका काढली होती. आता समजा बिंदू हा वर्तुळाच्या बाहेर असेल तर आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत, टँजंट्स ड्रॉ करणार आहोत. पहिले एक्झाम्पल आहे, ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 cm. Take point Q at a distance 5.5 cm from the center and construct tangent to the circle from point Q. म्हणजे 3.4 cm त्रिज्येचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, त्याचा सेंटर आहे P. समजा मी इथं P नाव देतो आणि 3.4 cm घेऊन आपण एक वर्तुळ काढूया. ओके, मी कंपासमध्ये 3.4 cm अंतर घेतो आणि आपण एक वर्तुळ काढूया. तीन 3.4 cm त्रिज्येचं वर्तुळ काढल्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे की टेक ए पॉईंट Q ॲट अ डिस्टन्स 5.5 फ्रॉम द सेंटर. म्हणजे हा जो केंद्र आहे याच्यापासून वी हॅव टू टेक ए पॉईंट at a distance 5.5 cm. So this is 5.5 cm distance. So we take that point and we join this point with center. So this is point now Q. हा आपला Q point आहे. म्हणजे हे अंतर होतं 3.4 cm रेडियस आणि हे होल डिस्टन्स जे आहे ते आहे 5.5 cm. नाव टू ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉईंट Q मधून मला टँजंट्स ड्रॉ करायच्यात. तर मी काय करतो, आता हा सेगमेंटच आहे. सो वी ड्रॉ परपॅन्डिक्युलर बायसेक्टर बाय टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स इन कंपस अँड वी ड्रॉ आर्क ऑन बोथ साइड ऑफ दिस सेगमेंट. वी कीप डिस्टन्स ॲज इट इज. आपल्याला माहिती आहे लंबदुभाजक कसा काढायचा, त्या रचनेचा आपण वापर करूया. देन वी जॉईन दिस 2 पॉईंट्स. सो वी गेट दिस परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. मला हा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर मिळाला. आता हा जो परपॅन्डिक्युलर बायसेक्टर असतो इट इज नॉट ए टँजंट. म्हणजे ही टँजंट नाही आहे. वी हॅव टू ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉईंट Q. सो वी ड्रॉ बायसेक्टर. दिस इज पॉईंट, सपोज आय कॉल इट इज M. देन वी टेक M ॲज अ सेंटर. वी टेक MQ or MP distance in compass and we draw one arc. Okay, now this arc intersects circle in 2 points. This is one point and this is another point. ही आपण आर्क जी PM एवढं डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ केली ती इथं 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केली. सपोज आय कॉल इट इज A, आय कॉल इट इज B. आपण याला A आणि B म्हणूया. आणि आता हे जे 2 पॉईंट होते ते आणि Q पॉईंट आपण एकमेकांशी जॉईंट करूया. सो दिस QB, हा जो QB आहे इट इज कॉल्ड टँजंट अँड वी ऑल्सो जॉईंट QA. QB जॉईंट केला आणि QA हे दोघंही जॉईंट करून आपण 2 टँजंट घेऊया. ओके, म्हणजे वी ड्रॉ 2 टँजंट QA अँड QB फ्रॉम पॉईंट Q. आणि आपल्या दुसरं असं एक लक्षात येतं की हे जे QA आणि QB असतात दिस 2 आर इक्वल. QA इज इक्वल्स टू QB. त्याचं कारण असं की आपण एक थेरम पाहिलेला आहे, the tangent segment drawn from an external point to the circle are congruent. Okay, this is tangent. We take next example. आपण आणखी एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता ह्या उदाहरणात म्हणलेलं आहे की 4.1 cm त्रिज्येचं एक वर्तुळ काढा. 4.1. आता इथं नाव दिलेलं नाही. सपोज आय कॉल इट इज O सेंटर म्हणतो आणि मी कंपसमध्ये 4.1 डिस्टन्स घेतो आणि एक सर्कल ड्रॉ करतो. 4.1 घेतलं, आपण एक सर्कल ड्रॉ करू. ओके,
त्याच्यानंतर आपल्याला म्हणले वी हॅव टू टेक अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर. मग सेंटरपासून आपण 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवर एक पॉईंट घेऊया. त्याला मी नाव देतो ए. ओके. ही रेडियस आहे 4.1 सेंटीमीटर आणि होल डिस्टन्स आहे 7.3 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे इट इज अ सेगमेंट, सो वी ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन कंपस, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया अँड वी ड्रॉ आर्क. हा जो बायसेक्टर असतो तो त्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करतो. म्हणजे तो कुठेही येऊ शकतो. कधी कधी इट इज इनसाइड द सर्कल, इट इज आउटसाइड द सर्कल, ऑर समटाइम्स इट टचेस द सर्कल. आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. ओके. अँड नाव वी टेक, सपोज आय कॉल दिस पॉईंट ॲज पी. पीला आपण सेंटर म्हणूया. पी ओ एवढं डिस्टन्स मी कंपसमध्ये घेतो. ओके. ओ आणि पीमधलं डिस्टन्स आपण कंपसमध्ये घेतलं. नंतर पीवर मी कंपसचं लोखंडी टोक ठेवतो आणि एक आर्क ड्रॉ करतो. आता हा आर्क जिथं सर्कलला इंटरसेक्ट झाला, आय कॉल इट इज एम, आय कॉल इट इज एन. and if we join this AN and AM, we get these two as a tangent. ह्या 2 आपल्याला tangent segments मिळालेल्या आहेत. ओके. and we know that AM is equals to AN. म्हणजेच आपण वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढल्या. ओके.